Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. YouTubeच्या या प्लॅटफॉर्म थ्रू आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती तुम्हाला पोहोचवत असतो. तर तशाच पद्धतीचा हा एक व्हिडिओ असणार आहे. तर जे स्टुडंट्स स्पेशली डिप्लोमा लेवलच्या ज्या एग्जाम्स असतात, ज्याला आपण जेई लेवल एग्जाम्स असंही म्हणतो, तर ह्या एग्जामचे जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत, ज्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे किंवा प्रिपरेशन स्टार्ट करणार आहेत, तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा खूप युजफुल असणार आहे. ओके, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला मेसेज येत होते की जेई लेवलच्या एग्जामच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. ओके, तर हे जो काय स्टडी असेल किंवा हे जे काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो, तर ही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जेव्हा आपल्याला बनवायची असते, तर त्याच्या आधी आपल्याला जी एग्जाम तुम्ही देणार आहात, तर त्या एग्जामचं स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजेच परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असतो, कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर हा अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर त्या एग्जामचं पर्टिक्युलर एग्जामचं स्वरूप हे माहीत असणं गरजेचं असतं. तर त्यासाठी अभ्यासाची रणनीती बनवण्याच्या आधी आपल्याला हा व्हिडिओ तुमचा जो आपला आज घेणार आहोत, तर तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, तर ह्या व्हिडिओ घेण्यामागचे जे कारण आहेत, जे काय ह्या मागचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, तर तुम्हाला अभ्यास सुरू करायच्या आधी तुम्हाला डिटेल अनालिसिस ऑफ एग्जाम बद्दलचं जे काय स्ट्रक्चर आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. तर हे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आपलं, की एग्जामचं स्ट्रक्चर काय असतं एक्झॅक्टली, त्याचबरोबर त्या पर्टिक्युलर एग्जामचा सिलेबस काय असतो, तर हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. त्यानुसार तुमची काय तयार होणार आहे, तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुमची तयार होणार आहे, जेव्हा तुम्हाला त्या एग्जामचं स्ट्रक्चर समजेल, त्या एग्जामचा सिलेबस समजेल. ओके, आणि एकदा की तुमची जी काय स्ट्रॅटेजी प्रिपेअर केला तुम्ही, की मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. ओके, तर हाच उद्देश या व्हिडिओचा आहे. तर वन बाय वन ज्या एग्जाम्स या व्हिडिओमध्ये ज्या कन्सिडर केलेल्या आहेत त्या मी पहिल्यांदा सांगतो. तर ह्यामध्ये मी 7 एक्झाम्स ज्या आहेत, ज्या पास्ट या रिसेंटली 5 इयर्स मध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत, तर त्या एक्झामचा सिलेबस काय होता, त्या एक्झामचा पॅटर्न कसा होता, एक्झामचं स्ट्रक्चर कसं होतं, तर हे मी इथं अनालिसिस केलेलं आहे टोटल 7 एक्झामचं. मग त्यामध्ये प्रामुख्याने ज्या आपल्या आहेत त्या आहेत PWD असेल, WRD असेल, WCD असेल, त्याचबरोबर BMC असेल, ZP एक्झाम असेल, MIDC एक्झाम, आणि आत्ताच अगदी रिसेंटली जी एक्झाम आपली झालेली आहे म्हाडा एक्झाम असेल. तर अशा ह्या 7 एक्झाम्स इथं मी कन्सिडर केलेल्या आहेत, अनालिसिस केलेलं आहेत. ह्या सोडून ही काही एक्झाम्स आहेत ज्याला डिप्लोमा स्टुडंट्स ऍप्लिकेबल असतात, जसे की सेंटर लेवलच्या काही एक्झाम्स आहेत, SSC GE असेल, किंवा आता जी अपकमिंग एक्झाम आहे भूमी अभिलेख, तर त्याला सुद्धा जे डिप्लोमाचे स्टुडंट्स आहेत ते ऍप्लिकेबल असतात. बट त्या एक्झामचा जो थोडासा सिलेबस आहे, जो काय अभ्यासक्रम आहे, तो ह्या सब्जेक्ट्सपेक्षा थोडासा वेगळा आहे, त्यामुळे मी इथं अनालिसिस मध्ये त्या कन्सिडर केलेल्या नाही आहेत. ओके, तर चला मग वन बाय वन आपण ह्या एक्झामचा जो काय अभ्यासक्रम होता तर तो आपण डिस्कस करू. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत याचा जो काही मोड ऑफ रिक्रुटमेंट आहे त्याला आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस असं म्हणतो. डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजेच काय असणार आहे, ह्या एक्झाम मध्ये फक्त तुमची 1 एक्झाम असणार आहे, ओनली 1 एक्झाम. तर ह्या एकाच एक्झामवर तुमचं सिलेक्शनचं जे काय आहे ते फक्त एकाच एक्झामवर डिसाईड होणार आहे, म्हणूनच याला आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट असं म्हणतो किंवा सरळ सेवा भरती असं म्हणतो. तर सगळ्यात पहिली जी एक्झाम आहे जी मी इथं कन्सिडर केलेली आहे ती आहे आपली PWD एक्झाम. ओके, आणखी एक यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जे काही जुन्या आधीच्या ज्या आता करंटली जे काय तुमचे सेवा प्रवेश नियम आहेत तर ते कन्सिडर करून तुम्हाला मी इथं काय सांगितलेलं आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया सांगितलेला आहे. तर हा नियम जो आहे हा जर चेंज झाला तर इथं परत एज्युकेशनल क्रायटेरिया तुमचा चेंज होऊ शकतो. ओके, ह्याचा जो बेस आहे, याचा जो काही रेफरन्स आहे तो मी इथं तुम्हाला सांगितलेला आहे, हा रेफरन्स आहे. ठीक आहे, तर ह्या रेफरन्स थ्रू मी सगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याचा एज्युकेशनल क्रायटेरिया सांगितलेला आहे, जो आहे तुमचा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, तर आता आपण ह्या एक्झामचे जे जस्ट मिनिट, हा एक्झाम बद्दल जे काही पास्ट रिक्रुटमेंट इयर आहेत त्या सुद्धा इथं मी सांगितलेले आहेत. रिसेंटली 2019 मध्ये सुद्धा ही एक्झाम झालेली होती. पोस्ट कुठली होती आपली, कनिष्ठ अभियंता, ही म्हणजे ज्युनियर लेवलची अराजपत्रित ही पोस्ट होती. तर ह्या एक्झामचं पहिल्यांदा स्ट्रक्चर समजून घेऊयात की स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय होतं ह्या एक्झामचं. तर या सब्जेक्टसाठी, ह्या एक्झामसाठी बघा तुमचे 2 मेन प्रामुख्याने 2 जे आहेत ते ग्रुप्स येतात. एक येतं टेक्निकल सब्जेक्ट्स आणि एक येतो तुमचा नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स. ओके, तर हा आहे तुमचा नॉन टेक्निकलचा सिलेबस किंवा नॉन टेक्निकलचं जे काय वेटेज आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे, आणि इथं जे आहे हे आहे तुमचा टेक्निकलचं वेटेज.
तर टेक्निकलचं वेटेज पर्टिक्युलरली पीडब्ल्यूडी एक्झामसाठी किती होतं बघा, टोटल 100 जे क्वेश्चन्स आहेत त्यापैकी जे 75 क्वेश्चन्स होते ते कशाचे असणार आहेत, तुमचे टेक्निकलचे असणार आहेत, आणि 25 क्वेश्चन्स जे आहेत ते कशाचे आहेत, तुमचे नॉन टेक्निकलचे आहेत। आता हे जे काय आहे याचं जे काय तुमचे जे काय टोटल मार्क्स असतात हे एक्झाम टू एक्झाम चेंज होऊ शकतात। ओके, फॉर एक्झाम्पल इथं 75 क्वेश्चन्स होते, बट प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स किती होते 2, म्हणून किती आले हे 150। सिमिलरली इथं 25 चे किती झाले 50, आणि टोटल जो तुमचा पेपर आहे तो किती मार्क्सचा होता तुमचा 200चा। तर अशाच पद्धतीने बाकीच्या एक्झामचं सुद्धा असणार आहे। इथं जे काही पर्सेंटेज जे वेटेज असणार आहे टेक्निकलचं आणि नॉन टेक्निकलचं हे मायनर तुमचा चेंज असू शकतो। सिलेबस आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे, तर सिलेबस मोस्ट ऑफ दी एक्झामसाठी सेम आहे, कॉमन सिलेबस आहे, फक्त चेंज काय असणार आहे की हे जे वेटेज आहे हे थोड्या प्रमाणात चेंज होऊ शकतं। ओके, आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की निगेटिव्ह मार्क सिस्टीम असणार आहे की नाही। तर बघा हे सुद्धा डिपेंड राहतं तुमच्या त्या एक्झामवर। फॉर एक्झाम्पल आता ही पीडब्ल्यूडीची जी एक्झाम झालेली आहे त्यामध्ये नकारात्मक गुण पद्धत म्हणजे जी निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे ती अवलंबली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं, बरोबर आहे। काही एक्झामला तुम्हाला आधीच सांगतात, काही एक्झामला सांगत नाहीत, बट बरेच विद्यार्थी हा जो काय पॉइंट आहे निगेटिव्ह सिस्टीमशी रिलेटेड, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमशी रिलेटेड, तर त्याच्यावर सुद्धा बऱ्याच मुलांना डाऊट असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्टडी करत आहात त्यावेळेला ही निगेटिव्ह मार्क सिस्टीम असणार आहे की नसणार आहे याला काही महत्त्व नसतं। हे तुम्हाला जे काय तुमची बॉडी असणार आहे, जी रिक्रुटमेंटची बॉडी असणार आहे ती तुम्हाला एक्झामच्या आधी ते काय असेल की नसेल हे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे त्याचं टेन्शन किंवा त्याचं डाऊट किंवा त्याचं कन्फ्युजन आतापासूनच मनात ठेवू नका। तुम्ही जो काय अभ्यास करणार आहात त्या अभ्यासासाठी निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे की नाही हे महत्त्वाचं नाही आहे। हे कधी महत्त्वाचं आहे, तुमचा जो काय अटेम्प्ट असणार आहे पेपरच्या वेळेला, म्हणजे 100% अटेम्प्ट करायचा आहे की आपल्याला जितकं येतं तितकाच अटेम्प्ट करायचा आहे। तर हा जो पॉइंट आहे हा तुमच्या निगेटिव्ह सिस्टीमवर डिपेंड आहे, येते लक्षात। त्यामुळे अभ्यास करत असताना आतापासूनच कन्फ्युजन ठेवू नका की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल की नसेल, हे तुम्हाला त्या वेळेला कळवण्यात येईल। ओके, तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे। तर ह्याचा जो काय सिलेबस होता, हा जो सिलेबस आहे हा 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो। एक असतो आपला नॉन टेक्निकल सिलेबस जसं आता सांगितलं तुम्हाला, आणि एक असतो टेक्निकल। तर हा जो नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे हा मोस्ट ऑफ दी एक्झामला सेम टू सेम आहे। आता आपण बघूच जे 7 मी टॉपिक्स इथं 7 ज्या एक्झाम्स घेतलेल्या आहेत तर ह्या 7 एक्झामसाठी हाच सिलेबस तुम्हाला तिथं बघायला मिळेल। आता नॉन टेक्निकल मध्ये काय असणार आहे बघा, एक जो पहिला महत्त्वाचा असणार आहे तो असेल तुमचा इंग्लिश, त्यानंतर असेल मराठी, जनरल नॉलेजचा जो पार्ट आहे। आता ह्या जनरल नॉलेज मध्ये आणि काही सब टॉपिक्स आहेत जसे की चालू घडामोडी असेल, तुमचा इतिहास असेल म्हणजेच हिस्ट्री, महाराष्ट्राचा पर्टिक्युलरली त्यावर क्वेश्चन जास्त येतात, महाराष्ट्राचा भूगोल असेल, ओके भूगोल हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, त्यानंतर अर्थव्यवस्था असेल, राज्य व्यवस्था असेल आणि पर्यावरण असेल। तर हे सगळे पॉइंट्स मिळून तुमचा एक सब्जेक्ट होणार आहे जनरल नॉलेज। आणि आणखी एक लॉजिकल ॲबिलिटी। आता लॉजिकल ॲबिलिटी मध्ये काय येतं, बौद्धिक क्षमता ज्याला आपण म्हणतो, तर ह्यामध्ये मॅथचे सुद्धा काही पॉइंट्स येतात ज्याला आपण ॲप्टिट्यूड असं म्हणतो, आणि रिझनिंगचे सुद्धा काही पॉइंट्स येतात। ओके, तर हा असेल तुमचा लॉजिकल ॲबिलिटीज। तर हे जे मेन 4 हेड्स आहेत, 2 आपल्या त्यामधल्या लँग्वेज आहेत, इंग्लिश, मराठी, त्यानंतर जनरल नॉलेज, त्यामध्ये आपले बरेचसे 5 ते 6 परत सब्जेक्ट्स आहेत, आणि त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी मध्ये 2 सब्जेक्ट्स असतात, एक असतं ॲप्टिट्यूड आणि एक असतं रिझनिंग। ॲप्टिट्यूड मध्ये काय असतं, तुमचे जे काय मॅथमॅटिकल ज्या काय तुमच्या ऑपरेशन्स असतात त्याच्याशी रिलेटेड टॉपिक्स असतात, आणि रिझनिंग मध्ये तुमचे जे काय ब्लड रिलेशन असेल, कॅलेंडर असेल, क्लॉक असेल किंवा काही पझल्स असतात, तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत हे लॉजिकल ॲबिलिटी मध्ये येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिलेबस आहे हा तुम्हाला आता पुढच्या येणाऱ्या स्लाइडवर पण समजून जाईल की ह्या ज्या काय मी 7 एक्झाम सांगितलेले आहेत तर त्या 7 एक्झाम मध्ये हा जो सिलेबस आहे तो कॉमन आहे। ओके, तर हा एक नॉन टेक्निकलशी रिलेटेड आहे। आता टेक्निकल मध्ये एक्झॅक्टली करायचं काय, टेक्निकल सब्जेक्टची सुरुवात कशी करायची, तर बघा पीडब्ल्यूडी साठी हे 18 सब्जेक्ट दिले होते, काय एक्झामसाठी 16 सब्जेक्ट्स असतील, काय एक्झामसाठी 10 सब्जेक्ट्स असतील, तर तुम्हाला एक अनालिसिस करायचे। आता इथे हे 18 सब्जेक्टची मी लिस्ट दिलेली आहे, तर ह्या 18 हे झाले तुमच्या पीडब्ल्यूडी साठी, तसंच डब्ल्यूआरडी साठी, डब्ल्यूसीडी साठी, एमआयडीसी असेल, म्हाडा असेल, तर या सगळ्या एक्झाम मध्ये काही कॉमन सब्जेक्ट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की त्याच्यावर क्वेश्चन्स येतातच। ओके, तर आता सपोज कुठलीही ऍड नाही आहे तुमच्याजवळ, आता ज्या ऍड येणार आहेत ती पीडब्ल्यूडीची येणार आहे, आपली डब्ल्यूआरडीची पेंडिंग एक ऍड आहे ती सुद्धा येणार आहे, झेडपीची सुद्धा येणार आहे। मग आता अभ्यास सुरुवात करायची असेल तर ह्यामधले जे काही कॉमन सब्जेक्ट्स आहेत त्याचा अभ्यास तुम्ही आजपासूनच करणं गरजेचं आहे। तर हे आपले 18 सब्जेक्ट्स आहेत टेक्निकलचे।
ओके, तर हा जो मेन सिलेबस आहे टेक्निकलचा पण असेल, नॉन टेक्निकलचा पण असेल, तर हा मोस्ट ऑफ दी सेम आहे, 90% सेम आहे सगळ्याच एक्झामसाठी. ओके, मग त्यामध्ये प्रामुख्याने जे सब्जेक्ट्स येतात ते कुठले येतील, तुमचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल्स असतील. म्हणजे तुम्ही डिप्लोमाला फर्स्ट इयर असेल, फर्स्ट इयरला तर कॉमन सब्जेक्ट्स असतात सगळे, सायन्सशी रिलेटेड, मॅथ्सशी रिलेटेड असेल. मेन जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट स्टार्ट होतात आपले, ते स्टार्ट होतात सेकंड इयरमध्ये. फर्स्ट इयरमध्ये मेकॅनिक्स हा एक सब्जेक्ट असतो आपला, अप्लाइड मेकॅनिक्स. ओके, तो एक इम्पॉर्टंट असेल फर्स्ट मधला. ठीक आहे, बट सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये जे काही सब्जेक्ट्स असणार आहे ते सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. मग ते तुमचे जे काय पर्टिक्युलर कॉलेज असेल, इन्स्टिट्यूट असेल, ते MSBT अंडर असेल किंवा ऑटोनॉमस असेल, बट तुम्हाला त्या 2 वर्षांमध्ये हे सगळे सब्जेक्ट्स तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुमच्या एक्झामची जी लेवल असणार आहे ती सुद्धा तुमचा जो काही सिलेबस होता डिप्लोमाचा, तर त्या सिलेबसचा बेस घेऊनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके, तर हा सिलेबस PWDचा होता. सिमिलरली WRD ची सुद्धा एक एक्झाम 2016 मध्ये झालेली, 2019 मध्ये ऍड आलेली होती, पण ती काही कारणांमुळे सध्या पेंडिंग आहे. तर काही विद्यार्थी मित्रांनी ऑलरेडी त्याचा फॉर्म त्यावेळेला भरलेला असेल, बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी जो सिलेबस होता तो सेमच राहील. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये थोड्या प्रमाणात चेंजेस होऊ शकतात. ओके, बट मोस्टली 90 ते 95% तुमचा जो सिलेबस आहे तो सेमच राहणार आहे. सिलेबस चेंज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. फक्त इथला जो काही एक्झाम पॅटर्न आहे तो समजून घ्या. यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्या सब्जेक्टवर किती क्वेश्चन्स येणार, म्हणजेच तुम्हाला इथं सब्जेक्ट वाईज वेटेज माहित होतं. PWD मध्ये तसं सांगितलं नव्हतं. 25 मार्क्स सांगितलं होतं पूर्ण तुमच्या नॉन टेक्निकलसाठी, 75 क्वेश्चन सांगितले होते पूर्ण टेक्निकलसाठी. इथं मात्र काही एक्झाम मध्ये काय करतात, तुम्हाला डायरेक्टली सांगतात की इंग्रजी जी आहे, या इंग्रजीवर तुमचे किती क्वेश्चन्स येणार आहेत, 10 येणार आहेत. सिमिलरली मराठीसाठी 10 असतील. सामान्य ज्ञान म्हणजे जे मगाशी मी वेगवेगळे 5 ते 6 सब्जेक्ट सांगितले, तर ते आहेत इथं तुमचे 10 क्वेश्चन्स. बुद्धिमत्ता चाचणीसाठी 10 आणि इथं टेक्निकलसाठी मात्र किती आहे, 60. म्हणजेच तुम्ही जर इथे एक ऑब्झर्वेशन केला तर पहिल्या केसमध्ये जो पर्सेंटेजचा जो रेशो होता टेक्निकलसाठी 75, नॉन टेक्निकलसाठी 25 असा होता. इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्यांची जी ऍडिशन आहे ती किती आहे, 40% इथं म्हणू शकतो. आणि हे किती आहे तुमचं, 60%. म्हणजे मायनर चेंज झाला तुमचा. सिलेबस सेम असणार आहे. सिलेबस जर तुम्ही बघितला तर सिलेबस बघा सेम होता. सिलेबस मध्ये कुठेही चेंज नाही आहे. नॉन टेक्निकलचा तर सिलेबस ऍज इट इज सेम आहे, बरोबर आहे. तुम्ही इथं बघू शकता. टेक्निकल मध्ये सुद्धा मगाशी जे 18 सब्जेक्ट होते सेम 18 सब्जेक्ट सुद्धा इथं आहेत WRD साठी सुद्धा, बरोबर आहे. म्हणजे सिलेबस मध्ये तर मेजर चेंज नाही आहे. फक्त चेंज काय होईल तुमचा, काही एक्झाम मध्ये तुम्हाला टेक्निकल 60% साठी असेल, काही 50% असेल, काही 70% असेल, अशा पद्धतीने चेंजेस होतात. तर अभ्यासक्रम कधीही चेंज होत नाही. जरी झाला तरी मायनर चेंज होतो, बरोबर आहे. त्यामुळं आता तिसरं जे होतं आपलं, आणखी एक ऍड आली होती आपली WCD. ओके, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. हिची सुद्धा एक ऍड आली होती 2019 मध्ये. सेम पोस्ट साठी सेम एज्युकेशनल क्रायटेरिया होता. इथं सुद्धा बघा एक्झाम पॅटर्न जो दिलेला आहे त्यांनी कसं दिलं होतं बघा एक्झाम पॅटर्न. आता इथं जे तुमचं टेक्निकल आहे 70 क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्स किती आहेत, 140. सिमिलरली नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे 30 क्वेश्चन्स, 60 मार्क्स. म्हणजे इथं हे 70% आपण ऍझ्युम करू शकतो आणि हे असेल तुमचं 30%. म्हणजे एक्झाम बदलली तर तुमचं फक्त वेटेज बदलू शकतं. आणखी एक महत्वाचा पॉइंट इथं होता की या केसमध्ये तुम्हाला निगेटिव्ह जी काय मार्किंग सिस्टीम होती ती ऍप्लिकेबल होती या केसमध्ये. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा जो काय इम्पॅक्ट आहे तो कशावर पडतो, तुमच्या कटऑफवर पडतो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जर नसेल तर सगळे स्टुडंट्स काय करतात, 100 अटेम्प्ट करतात, बरोबर आहे. मग चुकीच्या क्वेश्चनचे जे काय मार्क्स आहेत ते तुमचे रिड्यूस होत नाहीत, त्यामुळे त्या केसमध्ये कट ऑफ हाय होतो. आणि तेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जर असेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तुमचे मार्क्स रिड्यूस होणार आहेत, कट ऑफ कमी लागतो. तर हा एक तुमचा इम्पॅक्ट असतो निगेटिव्ह सिस्टीमचा. ओके, इथं सुद्धा सिलेबस सेम आहे. इथं मात्र एक चेंज होता तुमचा. एक चेंज काय बघा, टेक्निकल मध्ये इथं हे जे काय डिपार्टमेंट होतं तर त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड एक सब्जेक्ट तुम्हाला इथं ऍड केलेला होता. तर असंही काही असेल की तुमची जे काही ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही एक्झाम देणार आहात तर त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड काही चेंजेस होऊ शकतात सिलेबसमध्ये. आता मगाशी 18 सब्जेक्ट्स होते, इथं थोडेसे कमी झालेले आहेत आणि थोडे ऍड पण झालेले आहेत. बट जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत जसं की असेल आपला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स असेल, मेकॅनिक्स असेल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल, म्हणजे हे जे काही कोर सब्जेक्ट्स आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे ते तुमची कुठलीही एक्झाम असेल तर ते असणारच आहेत. तर तुम्ही आता काय केलं पाहिजे, असे जे सब्जेक्ट्स आहेत, बेसिक जे तुमचे सब्जेक्ट्स आहेत, कोअर जे सब्जेक्ट्स आहेत त्याचा स्टडी तुम्हाला आता करणं भाग आहे. ठीक आहे. तर ह्यानंतर बघा आता आणखी एक एक्झाम्पल आपली झालेली आहे
BMC 2019 मध्ये. ओके, तर ह्याचं जे काय सिस्टीम होती, ह्याचं जे काय होतं, यामध्ये सुद्धा काही चेंजेस आहेत बघा. कसे चेंजेस आहेत, यामध्ये त्यांनी एक अट दिलेली होती की ह्या परीक्षेत तुम्हाला किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे जरी तुमच्या सपोज जस्ट फॉर एक्झाम्पल 100 पोस्ट आहेत, जस्ट एक्झाम्पल देत आहे मी, असं होणार नाही पण एक एक्झाम्पल देत आहे. 100 पोस्ट आहेत आणि तुमचा जो काय मार्क्स आहे, तर या केसमध्ये किती मार्क्स होते बघा, हे टोटल 100 मार्क्स आहेत आणि तुमचे मार्क्स सपोज 49 येत आहेत, जस्ट फॉर एक्झाम्पल 49 मार्क्स येत आहेत. बट अबाव 49 फक्त सपोज तुमचे 90च विद्यार्थी आहेत, जस्ट फॉर एक्झाम्पल, असं होणार नाही, एक्झाम्पल साठी सांगत आहे. तर ते 90च जे काय मुलं आहेत तेच इलिजिबल असणार आहेत ही पोस्ट घेण्यासाठी, कारण त्याच्या पुढचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना 50% मार्क मिळालेले नाहीत, त्यामध्ये इलिजिबल नाहीत. तर काही डिपार्टमेंटसाठी अशी सुद्धा अटी लागू शकतात. जसं की नगर परिषदची एक एक्झाम झाली होती, त्यावेळेला सुद्धा एक अट अशी दिलेली होती तुम्हाला पर्सेंटेज क्रायटेरियाची. तर हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये काय सांगितलं होतं बघा, जनरल नॉलेज जे आहे ते 20 क्वेश्चन्स येणार आहेत, बौद्धिक क्षमता जे येणार आहेत ते 20 आणि टेक्निकल होतं ते 60. तर अशा पद्धतीनं मायनर चेंजेस होतात तुमचे. मायनर चेंजेस काय होणार आहेत तुमचे, एक्झाम टू एक्झाम चेंज होते. यामध्ये जर वेटेज बघितलं तर हे किती येईल बघा, आता 60% येणार टेक्निकलचं आणि हे किती येणार तुमचं 40%. समजते. या केसमध्ये आता निगेटिव्ह मार्किंग सुद्धा दिलेलं होतं, 1/4 निगेटिव्ह मार्किंग ह्या केसमध्ये सुद्धा दिलेलं आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. ओके, BMC साठी. तर असे हे चेंजेस होऊ शकतात. ZP ची जी एक्झाम आहे ही सुद्धा एक्झाम 2019 मध्ये ऍड आलेली आहे, बट अजून एक्झाम झालेलं नाही, पेंडिंग आहे. तर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी जो आपला एक्झाम पॅटर्न आहे किंवा जे नवीन येणाऱ्या आगामी एक्झामसाठी जे प्रिपरेशन करणार आहेत, तर अशा विद्यार्थी मित्रांनो या ZP एक्झामचं सुद्धा स्ट्रक्चर समजून घ्या. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इंग्लिश हा जो काही लँग्वेजचा सब्जेक्ट आहे त्यासाठी 15 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर याच्यासाठी दिलेले आहेत 15, हे असतील 15 आणि हे 50. म्हणजेच नॉन टेक्निकलचे जे टोटल आहेत क्वेश्चन्स ते किती आलेले आहेत 60 आणि टेक्निकलचे जे आहेत ते किती आहेत 40. ओके, तर इथं वेटेज आता चेंज झालेलं आहे बघा. या केसमध्ये काय झालेलं आहे, टेक्निकलचं वेटेज कमी झालेलं आहे 40% आणि नॉन टेक्निकलचं पर्सेंटेज जे आहे ते इन्क्रीज झालेलं आहे 60%. ओके, तर अशा पद्धतीचे चेंजेस सुद्धा होऊ शकतात. हे होतं ZP एक्झामसाठी. ओके, त्यानंतर आता रिसेंटली एक MIDC एक्झाम झालेली आहे, आत्ताच रिसेंटली झालेलं आहे. त्यामध्ये बघा जरी इथं इयर 2019 जरी दिसत असेल तरी ही एक्झाम जी आहे ती आता रिसेंटली झालेली आहे. ओके, डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग साठीच्या ह्या पोस्ट होत्या. तर यामध्ये सुद्धा बघा स्पेसिफिकली तुम्हाला सांगितलेलं होतं की इंग्लिशचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे 10 येतील, मराठीचे सुद्धा 10 येतील, जनरल नॉलेज 10 येतील, बौद्धिक क्षमता जे म्हणतो आपण ऍप्टी रिझनिंग त्यासाठी 10 होते. आणि ह्यामध्ये जो MIDCचा ऍक्ट आहे, जसं मी मगाशी आपण सॉइल आणि कन्झर्वेशनचा जो काय एक सब्जेक्ट होता तो सिलेबस मध्ये ऍड केला होता त्यांनी, स्पेसिफिकली त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड होता म्हणून. सिमिलरली इथं सुद्धा काय केलेलं आहे बघा, MIDCशी रिलेटेड एक्झाम असल्यामुळे काय केलेलं आहे, MIDCचा जो ऍक्ट आहे तो सुद्धा इथं विचारलेला आहे. ओके, तर आता हा MIDCचा ऍक्ट मग PWD मध्ये विचारणार आहेत का, नाही. मग त्याचा अभ्यास आता करायला पाहिजे का, नाही. आता जो कॉमन सिलेबस आहे, कॉमन जे सब्जेक्ट्स आहेत त्याचा अभ्यास तुम्ही स्टार्ट करा. हा कधी येईल, जेव्हा MIDCची फ्युचरमध्ये परत एक्झाम होईल त्या केसमध्येच काय असेल, हे सिलेबसमध्ये असेल. PWD मध्ये, WRD मध्ये, BMC मध्ये हा जो काय पर्टिक्युलरचा हा टॉपिक आहे याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, 0 आहेत फॉर एक्झाम्पल. येते लक्षात. त्यामुळे हे आता करणं अपेक्षित आहे का तुम्ही, नाही. हे त्या एक्झामवर डिपेंड असतं. ओके, कॉमन सिलेबस तुम्ही आता स्टार्ट केला पाहिजे. ओके, सो दिस इज रिलेटेड टू द MIDC एक्झाम. आता त्यानंतर त्यांनी एक डिटेल सिलेबस सुद्धा दिलेला होता. डिटेल सिलेबस जसा मगाशी सांगितलेला आहे, इंग्लिशचा दिलेला आहे, मराठी दिलेला आहे, GK मध्ये परत सेम टॉपिक्स आहेत बघा, चालू घडामोडी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल. म्हणजे इथपर्यंतचा हा जो काय पार्ट आहे हा कॉमन आहे. हा जो पार्ट आहे कॉमन आहे, सगळ्याच एक्झामसाठी हा ऍप्लिकेबल असेल इथून इथपर्यंत. फक्त ऍडिशन काय झालेलं आहे बघा या केसमध्ये, ऍडिशन कशाची आहे, MIDC ऍक्टची आहे, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. ओके, तर टेक्निकल मध्ये सुद्धा बघा, टेक्निकल मध्ये सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत. 16 सब्जेक्ट्स दिलेले आहेत, बट जे मेन कोर सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला तिथे बघायला मिळतील. जसे की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल, स्ट्रक्चरल अनालिसिस असेल, कॉन्क्रीट स्ट्रक्चर म्हणजेच तुमचा RCC असेल. म्हणजे हे जे काय कोर सब्जेक्ट्स असेल, जिओ टेक्निकल हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतो. ओके, तर हे जे काय कोर सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी उपयुक्त आहेत. ओके, त्यानंतर
जी लास्ट आता करंटली जी एक्झाम झाली म्हाडा एक्झाम त्याबद्दल थोडंसं बोलूयात. तर ही करंटली आत्ताच रिसेंटली झालेली आहे, अजून रिझल्ट सुद्धा यायचा आहे. तर यामध्ये सुद्धा थोडंसं जे फॉर्मॅट होतं एक्झामचं तर ते थोड्या प्रमाणात चेंज झालेलं होतं. कसं चेंज झालेलं होतं, यामध्ये बघा मराठी भाषा असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि बौद्धिक क्षमता म्हणजे जे नॉन टेक्निकल आहेत, ह्या नॉन टेक्निकल साठी किती गुण दिलेले आहेत, प्रत्येकी 25. बरोबर आहे. म्हणजे हे किती झाले तुमचे टोटल 100. आणि जे टेक्निकल आहेत टेक्निकल साठी सुद्धा किती दिलेले आहेत 100. म्हणजे इथं जे वेटेज आहे हे परत चेंज झालं तुमचं 50% आणि 50%. बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांनी स्पेसिफिकली लेवल सांगितली होती, एक्झामची जे काय क्वेश्चन असणार आहे तिची लेवल सांगितली होती. ओके, जर टेक्निकलचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या डिप्लोमा लेवलचे असतील असं सांगितलं होतं. आणि बाकीचे जे काय आहेत तुमचे मराठी असेल तिची लेवल सुद्धा तुम्हाला सांगितलेली होती इयत्ता 10वी. तर काय काय एक्झाम मध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीची लेवल सुद्धा सांगण्यात येते. ओके, आता याच्यासाठीचा जो सिलेबस आहे हा डिटेल सिलेबस त्यांनी दिला नव्हता, डायरेक्टली सांगितलं होतं मराठी, इंग्लिश, जीके अँड एफटी. ओके, हे 25, हे 25, हे 25 अँड दिस ऑल्सो 25. आणि टेक्निकल मध्ये मात्र तुम्हाला डिटेल सिलेबस दिला होता. आता हा जो सिलेबस आहे यामध्ये फक्त 10 सब्जेक्ट दिले होते तुम्हाला, बट ते जे कोर सब्जेक्ट आहेत आपले सिव्हिलचे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मेकॅनिक्स असेल, तुमचा कन्स्ट्रक्शन मटेरियल्स असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, जे कोर सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला तिथं बघायला मिळतील. हे झालं म्हाडा सब्जेक्ट, म्हाडा एक्झामशी रिलेटेड. ओके, तर आता मी एक कंपॅरिझन केलेलं आहे, 7 एक्झाम मी इथं ज्या कन्सिडर केलेल्या होत्या त्याचं एक शॉर्ट कंपॅरिझन केलेलं आहे. तुम्हाला इथं एक्झाम बघायला मिळेल. ओके, ह्या टोटल आपल्या 7 एक्झाम आहेत आणि त्या एक्झामशी रिलेटेड टेक्निकल सब्जेक्टचे जे काय वेटेज आहेत ते आणि तुमचे नॉन टेक्निकलचं जे वेटेज आहे ते बघायला मिळेल. ओके, म्हणजे ह्याचं जे हायेस्ट आहे ते 75 आहे आणि लोएस्ट आहे ते 40% आहे. म्हणजे तुमचा जे काय मेजर जे आहे मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये अबाव 50%च आहे. मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये अबाव 50% आहे. म्हणजे टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचंच आहे. ओके, बट त्याचबरोबर तुम्हाला इथं हे 25 असेल, हे 40 असेल, इथं पण 40 आहे, इथं काही केसेसमध्ये 60 आहे, 50% आहे. म्हणजे असं समजून चला की 50-50% असणार आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये. येतं लक्षात. त्यामुळं टेक्निकल तर महत्वाचं आहे, त्याचबरोबर नॉन टेक्निकल त्यापेक्षा जास्त महत्व आहे. कारण तुमची 10वी नंतर ह्या सब्जेक्ट सोबतची लिंक तुटलेली असते. मराठी असेल, इंग्लिश असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, तर हे सब्जेक्ट जे आहेत हे तुम्ही आता स्टार्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर काही विद्यार्थ्यांचं असं मत असतं की अजून ऍड झाली नाही, अजून कुठली ऍड झाली नाही, अजून PWD होणार आहे की नाही माहित नाही, WRD होणार आहे की नाही माहित नाही, मग कशाला अभ्यास करायचा. तर एक विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, ऍड आल्यानंतर जो तुमचा पिरियड असतो तो खूप शॉर्ट पिरियड असतो. त्यावेळेला तुम्ही परत एकदा जर मराठी असेल, इंग्लिश असेल, बराच वास्ट सिलेबस आहे हा. ओके, हे तुम्ही रिवाइज करू शकतो. ह्याच्या जर कन्सेप्ट तुम्ही तुमच्या कॉलेज लेवलला जर ऑलरेडी तुमच्या क्लिअर असतील तर हे तुम्ही कमी ड्युरेशन मध्ये रिवाइज करू शकता. बट हा जो सिलेबस आहे हा सिलेबस खूप वास्ट आहे. त्याचबरोबर ह्या सब्जेक्टची जी लिंक असते ती आपली आता लिंक त्याच्यासोबत नसते. त्यामुळे तुम्ही आता जरी कुठली ऍड आता सध्या स्थितीला जरी ऍड नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या सब्जेक्टचा अभ्यास जो आहे तो स्टार्ट करायला पाहिजे. कारण तुम्ही बघितलेलं आहे 7 एक्झाम, 7 मध्ये नॉन टेक्निकलचा सिलेबस ॲज इट इज तुमचा सगळ्या एक्झामसाठी सेम आहे. येते लक्षात. तर हाच एक संदेश तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला द्यायचा आहे की ऍड येण्याची वाट बघू नका. ऍड जेव्हा यायचे त्यावेळेला येऊन जाईल, बट त्यानंतर जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केला तर नक्कीच तुमचा खूप मोठा तोटा झालेला असेल. त्यामुळं आजच्या ह्या व्हिडिओमधून मला इतका संदेश द्यायचा आहे की तुम्हाला आता अभ्यासक्रम समजलेला आहे, वेटेज समजलेलं आहे तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टचं. तर आजपासूनच तुम्ही जे काय कॉमन तुम्ही एक नोट लिस्ट तयार करा की ह्या सगळ्यामधून कॉमन सब्जेक्ट्स कोणते होते. तर त्या कॉमन सब्जेक्टची लिस्ट आजच करा आणि त्या जे काही कॉमन सब्जेक्ट्स आलेले आहेत त्याचा अभ्यासाची सुरुवात आजच ह्या लेक्चर झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर स्टार्ट करा. हा एकच संदेश देऊन मी आजचा व्हिडिओ इथं थांबवतो. आपल्याला आगामी काळामध्ये तुमच्या डिप्लोमा लेवलच्या एक्झामसाठी जे काही प्रिपरेशनशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहेत, फॉर एक्झाम्पल बुक्स कोणते रेफर करायचे, अभ्यासाची सुरुवात कशी करायची, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास कसा करायचा, MCQs कसे प्रॅक्टिस करायचे. तर ह्या वेगवेगळ्या टॉपिक्सशी रिलेटेड आगामी काळामध्ये आम्ही या आपल्या YouTube चॅनल थ्रू नेहमीच लेक्चर अपलोड करणार आहोत. ही एक स्पेशल सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत. तर थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस.